तर राम राम नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मराठी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपल्यासोबत सक्सेस अकॅडमीचे संचालक माननीय गुलाब देवरे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये. स्वागत आहे. पहिल्यांदा सर, आपल्याबद्दल थोडी माहिती सांगा आमच्या प्रेक्षकांना. मी उमराणे, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे या गावचा रहिवासी आहे. हो हो. माझं बेसिकली जे शिक्षण आहे, शिक्षण हे नाशकातच झालेलं आहे. काही शिक्षण हे पुण्यात झालं आणि नंतरच्या काळामध्ये मी स्पर्धा परीक्षा चा अभ्यास केला. त्यानंतर काही कालखंडानंतर मी डिफेन्स रिलेटेड किंवा MPSC UPSC रिलेटेड जे कार्य करतात किंवा जे शिकवणी घेतात त्या नावाची एक सक्सेस अकॅडमी नाशिक म्हणून ही एक संस्था उभारली. आज या संस्थेमध्ये साधारणतः 400 विद्यार्थी सध्या अभ्यास करत आहे. असं नाव पण तुमच्या अकॅडमीचं खूप इंटरेस्टिंग आहे. का वाटलं असं सक्सेस अकॅडमी? ऍक्च्युली आमच्याच गावचे एक आपले लाडके जे गावचे तरुण आहेत, PSI किरण सुभाष देवरे. हो हो हो. तर ते किरण सुभाष देवरे यांच्या डोक्यातून आलेली ती कन्सेप्ट होती. जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा त्यांनी मला हे नाव सुचवलं होतं की बाबा रे, सक्सेस हे नाव ठेव, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना पण फायदा होईल आणि लोक पण चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करतील. म्हणून सक्सेस हे नाव आम्हाला बेटर वाटलं. सक्सेस अकॅडमी मध्ये आतापर्यंत किती अधिकारी घडले? आतापर्यंत एक साधारणतः 100च्या वरती अधिकारी किंवा देश सेवेमध्ये गेलेले आहेत. त्यामध्ये MPSCतले अधिकारी असतील, त्याच्यामध्ये इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, BSF मध्ये, आणि सगळ्यात मोठं जे आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये खूप जास्त भरती या सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून होत असते. असं एखादं नाव आहे का तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये की ज्या आपल्या जे असं नाव ग्रो करतं किंवा जे नाव असं युनिक मध्ये? हा, असं एक नाव मी तुम्हाला नक्कीच सांगेल की त्याच्यामध्ये एक आपले पवार सर असतील. ते पवार सरांचं नाव अतिशय योग्य पद्धतीने घेतलं. तहसीलदार पदावरती आहेत, वैभव पवार म्हणून. त्यानंतर एक अभिजित खैनार म्हणून आहेत की ते आपल्या UPSC चे एक्झाम मध्ये क्रॅक झालेले आहेत. ऑल इंडिया रँक 31 त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे. आता रिसेंटली खूप जास्त व्हायरल होत असलेलं जान्हवी आहेर यांचं नाव तुम्ही नक्कीच चर्चेत ऐकलेले असेल. नाशिक जिल्ह्यामध्ये जान्हवी आहेर होत्या त्या मॅम सक्सेस अकॅडमीच्याच विद्यार्थी आहेत. असे साधारणतः भरपूर असे नाव घेण्यासारखे भरपूर आहेत. रिसेंटली PSI किरण देवरे सर जे आहेत ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत असताना त्यांचा ऑल महाराष्ट्र रँक 2 आला. ही एक खूप जमेची बाजू सक्सेस अकॅडमीसाठी म्हणता येईल. त्यानंतर तुम्हाला जर रिसेंटली जर नाव घेतलं तर त्यामध्ये PSI निर्मल भोसले, PSI निर्मल भोसलेंचं पण नाव आपल्याला प्रामुख्याने घेता येईल. असे भरपूर अधिकारी आहेत, परंतु हा प्रवास कंटिन्यू चालूच आहे. शिक्षकांची त्यामध्ये प्रचंड मेहनत आहे हे मी म्हणतो. कुठून कलाटणी मिळाली खरं तर? ऍक्च्युली जेव्हा मी स्पर्धा परीक्षेच्या या प्लॅटफॉर्म मध्ये अभ्यास करत होतो, एक मित्र परिवार येत गेला. एक आपण म्हणू शकतो की मित्र जुळत गेले आणि स्पर्धा परीक्षेमध्ये 5 ते 7 वर्ष काढल्यानंतर आपल्याला जर यश मिळत नसेल तर आपल्या ज्ञानाचा किंवा आपल्या टीमच्या ज्ञानाचा काहीतरी आपण उपयोग करून घेतला पाहिजे. यामधून ती कन्सेप्ट आली आणि आधीपासूनच मला डिफेन्स मध्ये जाण्याचं एक आवड होती. डिफेन्स क्षेत्रासाठी, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स साठी काहीतरी चांगलं कार्य करावं, यानंतरच आम्ही इंडियन आर्मी असेल किंवा पोलीसची किंवा MPSC रिलेटेड म्हणून त्या स्पर्धा परीक्षा रिलेटेड आम्ही क्लास सुरू करण्याचा एक प्रयत्न केला. त्या दरम्यान तुम्हाला अडचणी तर खूप आल्या? हा, या दरम्यान अडचणी सगळ्यात महत्वाची तर फायनान्शियल कंडिशन. परंतु मी माझ्या गावातील जे आमच्या गावचे जे लोक आहेत किंवा जे आमचे भाऊ वगैरे आहेत त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. मी प्रामुख्याने उमराणे गावचं धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. इतर जे माझे अधिकारी मित्र आहेत, साधारणतः 400-450 अधिकारीचा एक पूर्ण ग्रुप आहे आमचा. त्या मित्रांनी मला खूप जास्त मदत केली आणि नाशिकमध्ये वावरत असताना मला असं वाटलं नाही की मी उमराणे गावापासून खूप लांब राहते. त्याचं कारण आहे की इथं खूप चांगले मित्र मिळत गेले. विशेष करून मी सांगेल की KTHM सारख्या मोठ्या संस्थेमधले जे शिक्षक आहेत, शिक्षकांनी आम्हाला खूप जास्त मदत केली. जे स्पोर्ट टीचर असतील, स्पोर्ट टीचरनी आम्हाला खूप जास्त मदत केली. आता तुम्ही गावाचं नाव घेतलं उमराण्याचं, मग का वाटलं नाही तुम्हाला उमराण्यात संस्था टाकावी? नाशकातच का? हा, एक नाशकात संस्था किंवा उमराण्यात संस्था टाकण्याचं आमचं ध्येय असं होतं की जर समजा आम्ही उमराण्यात संस्था सुरू केली असती
तर आम्हाला एक रिजनल रीच मिळाला असता, परंतु नाशिक एक सेंट्रल पॉइंटला असल्यामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हो किंवा युवांना संपूर्ण भारतभर आम्हाला काबीज करता येतो. त्यामुळे आम्ही एक मोठं स्वप्न घेऊन ही संस्था नाशिकमध्ये सुरू करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आमचा होता. पुढचा प्रश्न असा आहे की आता आपल्या अकॅडमीमध्ये साधारण किती कोर्स आहेत? आता अकॅडमीमध्ये अशा आमच्या 3 विंग आहेत. त्यामध्ये एमपीएससी यूपीएससीची एक विंग आहे, जेई नीट आणि एनडीए ची एक विंग आहे, हो. आणि पोलीस आणि आर्मी रिलेटेड एक्झाम साठी एक विंग आहे. तर आमच्या अशा 3 ब्रँचेस आहे नाशिकमध्येच. तर प्रत्येक ब्रँच डेडिकेटेड आहे, प्रत्येक ब्रँचचे वेगळे शिक्षक आहेत, आणि असे सगळे शिक्षक मिळून साधारणतः 25 शिक्षकांचा मोठा स्टाफ आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आमचा फ्युचरचा जो प्रोजेक्ट आहे तो रेसिडेन्शियल किंवा रहिवासी अकॅडमी हो. सुरू करण्याचा आमचा मानस आहे. गॉड ग्रेसने जर आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला किंवा फायनान्शियल चांगल्या पद्धतीने मिळाला, तर आम्ही भविष्यात किंवा येत्या 6 महिन्यामध्येच आम्ही साधारणतः हे सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गावातून तुम्ही आता गावाचं नाव घेतलं, गावातून कशा पद्धतीने सपोर्ट होता, घरच्यांचा कशा पद्धतीने सपोर्ट होता? आता घरचे आता बेसिकली जर आपण विचार केला तर शेतकरी कुटुंबातून आपण येतो, हो. आणि डायरेक्टली सर्व्हिस सेक्टर मध्ये आपण उतरायचं म्हटल्यावरती घरचे थोडेसे म्हणतील की बाबा रे कसं चालेल का नाही चालणार, हो. किंवा हे काहीतरी नवीनच आहे, क्लासेस, मुलं हो. कशी येतील. परंतु आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये 5 ते 7 वर्ष यामध्ये घातलेले होते, त्यामुळे आम्हाला एक आयडिया होती की मुलं कशा पद्धतीने येतात किंवा शिकवणं कसं जातं किंवा नोट्स कशा काढतात. त्यामुळे आम्ही त्यामध्ये पारंगत होत गेलो. परंतु घरच्यांचा थोडं तळ्यात मळ्यातच विचार होता, परंतु आता कुठंतरी जाऊन सक्सेस अकॅडमीतला सक्सेस मिळालेला आहे, हो. तर आता घरचे ऑब्विस आहे की सक्सेस मिळाला तर सपोर्ट करणारच Support आहेत. करतात. आता सगळे सपोर्ट करताय. तर आपण जर बघतो पोलीस आणि आर्मी भरतीसाठी जे भरती होतात त्यामध्ये सर्वात जास्त खेड्या गावातले मुलं असतात, म्हणजे शहरातले असतात असं नाही, पण खेड्यातले असतात. तर खेड्यातले जर एखादा गरीब मुलगा आहे, गरजू मुलगा आहे, त्यासाठी आपण कशी मदत करता किंवा त्याला ऍडमिशन घ्यायचंय? हे बघा, गरीब आणि जे खेड्यातले मुलं आहेत यांच्यासाठी मी नक्कीच सांगेल की प्रयत्न करणारा मुलगा असेल तर आमच्याकडूनही 100% प्रयत्न केले जातात. परंतु आपल्याला ते प्रयत्न करणारे जे मुलं आहेत, जे क्रीम आहेत, एकदम चांगले मुलं, ते खूप आता बोटावर मोजणे इतके सापडत आहे. त्यांचा कुठेतरी नंबर वाढला पाहिजे. केंद्रीय ज्या भरत्या असतात, सेंट्रलच्या एक्झाम म्हणतो आपण, जसं की आता एसएससी जीडी ची 85,000 पदांची वॅकन्सी आलेली आहे, याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नाही गावाकडे. गावाकडचे मुलं फक्त महाराष्ट्र रिलेटेड काम करण्याचा प्रयत्न करतात, परंतु सेंट्रलच्या एक्झामसाठी त्यांनी ट्राय करायला पाहिजे. सगळ्यात मोठं रिक्रुटमेंट जी एजन्सी आहे एसएससी ची, किंवा सगळ्यात मोठं रिक्रुटमेंट मिनिस्ट्री आहे ती रेल्वे मिनिस्ट्री. रेल्वे मिनिस्ट्रीसाठी लोकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ट्राय करायला पाहिजे. सेंट्रलचे जे पोलीस आहे, सीआरपीएफ असेल, बीएसएफ, आयटीबीपी, या वेगवेगळ्या एक्झाम असतात, ह्या एक्झामसाठी विद्यार्थ्यांनी ट्राय करायला पाहिजे. मला असं वाटतं की कुठेतरी जाऊन फक्त मी पोलीस भरतीच करेन हा विचार थोडा बाजूला सारून मी आधी गव्हर्नमेंट नोकरीत लागेल आणि त्यानंतर मग मी डिसाईड करेल की मला कोणत्या नोकरीत जायचंय. नोकरीत लागणं हे गरजेचं आहे. म्हणून मला विद्यार्थ्यांना एक सांगावंसं वाटेल की आधी सरकारी नोकरी मिळवा. ती कुठली मिळते, महाराष्ट्रात मिळते, गुजरातमध्ये मिळते का छत्तीसगडमध्ये मिळते का आपल्या गडचिरोलीला मिळते, याला महत्व नाही. आपल्याला गावातच कोणी कलेक्टर बनवून देणार नाही, आपल्याला बाहेर जावं लागेल आणि गाव सोडावं लागेल. प्रत्येकाला असं वाटतं की गाव सोडण्याची गरज नाही, परंतु गाव सोडल्यानंतर जे तुमच्याकडे वडलं पाहिजे जे आहे ते तसंच राहणार आहे. परंतु तुम्ही गाव सोडल्यानंतर तुम्ही देशाची सेवा करता, तुमच्या माध्यमातून देशाची सेवा करता. ज्याला कोणाला देशाची सेवा करायची असेल त्यांनी नक्कीच त्याचा एक प्रेफरन्स दिला पाहिजे गव्हर्नमेंट नोकरीमध्ये. तुम्ही म्हणाला की नोकरी करायला पाहिजे, तुम्ही कधी नोकरी केली का? आम्ही कधी नोकरी केली म्हणजे माझं एमएससी झाल्यानंतर मी काही दिवस फार्मा इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली, तसेच काही कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये मी टीचिंगचं काम केलं. परंतु मला असं वाटलं की आता कुठेतरी जाऊन स्वतःच एक छोटंसं का होईना एम्पायर असावं किंवा छोटीशी संस्था असावी, जेणेकरून पूर्ण जे डिसिजन असतं ते तुम्हाला घेता येतं आणि तुमचं जे मनातल्या इच्छा असतात की आपण विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे, कशा पद्धतीने दिलं पाहिजे, यासाठी मला असं वाटतं की एक संस्था मला गरजेची होती.
म्हणून मी सक्सेस अकॅडमीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. मी बघतोय की तुम्ही सोशली फार ऍक्टिव्ह असता. हो. फेसबुक असेल, हा. ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल. तर कधी असं झालं की ट्विटरच्या माध्यमातून किंवा इंस्टाच्या माध्यमातून तुमच्यावरती काहीतरी टीका टिप्पणी झाली आणि आता असं वाटलं की आता सोडून द्यावं सर्व आणि नाही 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 नाही, सोडण्याचा प्रश्नच येत नाही. एक लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15 नुसार आपल्याला जे काही दिलेलं आहे, स्टेट कॅनॉट काय म्हणतात त्याला आपण, राज्य जे आहे ते भेदभाव करू इच्छित नाही. हो, हो. आपणही आपल्याला जर राईट टू एक्सप्रेस किंवा फ्रीडमचा जो पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे कलम 19 नुसार किंवा कलम 21 नुसार जीवितेचा अधिकार देण्यात आलेला आहे. तुम्हाला एक्सप्रेस थॉट तुमचे एक्सप्रेस करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु तुम्ही कोणत्याही जात पात लिंग वंश भेद यांचा कुठलाही जर तुम्ही अतिरेक पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही मेसेज देत असाल, त्याच वेळेस लोक तुमच्यावरती टीका करतात. जर प्रामाणिक काम करत आहात, तुम्ही एका फील्डमध्ये प्रामाणिक काम करत आहात, तर मला असं वाटतं की चांगलं काम करणाऱ्यांची नेहमी वाहवाच होत असते. हो. तुम्ही जर दुतोंडी भूमिका घेत असाल कुठेतरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणा, शिक्षण देण्याच्या बाबतीत म्हणा, त्यावेळेस लोक नक्कीच शिव्या देतील. ज्या ठिकाणी असं मला असं वाटतं की ज्यांनी कमेंट सेक्शन ब्लॉक करून ठेवला हो. असेल तर त्याच्या मनात काहीतरी काळाबेरा असेल किंवा लोक प्रसिद्धीला लोक दोतोंडी असतात हो. आणि लोक बोलतच असतात. लोकांचं कामच आहे बोलणं. तुम्ही किती चांगलं काम करा किंवा वाईट काम करा, लोक कोणाला डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही. सक्सेस अकॅडमी नाशिक मध्ये जर उद्या जर समजा मानस आला तुम्हाला, पुण्यामध्ये जर सक्सेस अकॅडमी असेल, तुमचा काय विचार असेल? हे बघा, मला असं वाटतं की ब्रँच कल्चरचा माझा विरोध आहे. विरोध याच्यासाठी आहे की जर समजा गुलाबदेव एक आहे, हो. संस्थापक एक आहे, तर मला असं वाटतं की मी 4 संस्था वेगवेगळ्या राज्यात टाकल्या किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यात टाकल्या तर माझा रीच कुठपर्यंत राहील. तर क्वांटिटी जर मी संस्थांची वाढवत गेलो तर ऑब्विसली क्वालिटी खराब होणारच आहे. हो. तर क्वालिटीवरती जर जोर द्यायचा असेल तर आपण नाशिकमध्येच चांगल्या पद्धतीने एक संस्था मेंटेन करू. जास्त विद्यार्थी नाही, माझं टार्गेट एवढंच आहे की माझ्या हातून किंवा माझ्या संस्थेच्या शिक्षकांच्या किंवा सगळ्या टीमच्या हातून साधारणतः आम्हाला 1000 विद्यार्थी घडवायचे आहेत. बस हो. 1000 विद्यार्थी घडले तर तुमचे 1000 गावातल्या युवकांना चांगली प्रेरणा मिळते. तर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे सर, जे विद्यार्थी आता पोलीस भरती, आर्मी भरती किंवा MPSC UPSC चा अभ्यास करताय, त्यांच्याबद्दल त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल त्यांना? माझा एक त्यांना प्रामाणिक संदेश असेल की फक्त एकाच परीक्षेवरती टिकून न राहता तुम्ही वेगवेगळ्या ज्या सर्व एक्झाम आहेत त्या सर्व एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे. म्हणजेच कसं की समजा तुम्ही पोलीस भरती करत आहात तर तुम्ही आता सेंट्रलमध्ये जर SSC ची एक्झाम आली आहे आणि ती मराठीतून आहे, पहिल्यांदा मराठीतून आहे, हे लक्षात घ्या. सेंट्रलची एक्झाम पहिल्यांदा आता मराठीतून झाली, तर मराठीतून झाली आहे. पोलीस भरती आणि सेंट्रलच्या एक्झामचा सिलेबस सारखाच आहे, तर तुम्ही सेंट्रलच्या एक्झामसाठी पण प्रिपरेशन करा. 18,000 पोलीस भरतीसाठी तुम्ही एवढे लाखभर 18 लाख फॉर्म भरले किंवा 15,000 पोलीस भरतीसाठी तुम्ही 15 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, तर 84,000 पोलीस भरतीसाठी साधारणतः तुम्ही तेवढ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, तर साधारणतः 84,000 असतील. त्याच्यातल्या 15,000 ते किमान जागा महाराष्ट्राला भेटू देत. आपण आधी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा विचार करू. महाराष्ट्रीयन विद्यार्थी जास्तीत जास्त पुढे कसे जातील, अधिकारी पदावरती कसे जातील. महाराष्ट्र शासनानेही यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केलेला आहे, कुठेतरी आपणही प्रयत्न करू, कुठेतरी क्लास संचालकही प्रयत्न करतील. आपला UPSC मधलाही टक्का वाढायला पाहिजे, आपला NDA मधलाही टक्का वाढायला पाहिजे आणि SSC च्या ज्या एक्झाम असतील त्याचाही टक्का वाढला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांनी किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट वाल्यांनी सगळ्यांनी सेंट्रलच्या एक्झाम वरती फोकस करायला लावलं पाहिजे. तुम्ही एक विचार करा, तुम्ही चांदवडमध्ये जा, देवळ्यात जा, कोणत्याही गावात जा, तुम्ही जर गावामध्ये गेल्यानंतर बँक बघितली किंवा एखादं पोस्ट ऑफिस बघितलं किंवा रेल्वे बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी आणि अमराठी अशी कोण दिसतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला जनरली नॉर्थ साईडचे लोक दिसतात किंवा साऊथचे लोक दिसतात. मराठी लोक कुठे? माझा प्रश्न तोच आहे की मराठी युवकांना ज्या संधी आहेत त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे सांगा. जर येणाऱ्या काळात म्हणजे आजपासून साधारणतः 2023 पासून जर आपण ठरवलं तर आतापासून आपण सेंट्रलच्या एक्झाम साठी प्रिपेअर करण्याचं सांगितलं विद्यार्थ्यांना. मला असं वाटतं की 2030 साल
हे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थी आपल्याला अधिकारी पदावरती नक्कीच सापडतील, या मताचा मी आहे. ही क्रांती घडली पाहिजे. जर आपल्याला नवनवीन विचार, महाराष्ट्र नंबर 1चं राज्य बनवून घ्यायचं असेल, किंवा इव्हन आहेच आपण तसं नंबर 1, पण अजून जास्त चांगल्या पद्धतीने जर ग्रो करायचं असेल तर महाराष्ट्रीयन मुलं संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पदांवरती पोहोचवले पाहिजे. प्रत्येक शासन, गुजरात सरकार असेल, मध्य प्रदेश सरकार असेल, यूपी सरकार असेल, बिहार सरकार असेल, तिथल्या राज्यांसाठी ते प्रयत्न करत असतात जास्तीत जास्त अधिकारी काढून. महाराष्ट्रीयन सरकारने किंवा महाराष्ट्रीयन क्लासेसवाल्यांनी मेजरली आणि विद्यार्थ्यांनी एक माइंडसेट बनवा आणि संपूर्ण भारतात काम करायची इच्छा, तयारी ठेवा आणि तुमचं सिलेक्शन 100% होईल. आताच तुम्ही म्हटलात की क्रांती घडायला पाहिजे, तर सक्सेस अकॅडमी मध्ये जे अधिकारी तुमचे घडलेले, जे तुमचे विद्यार्थी होते आधी, ते विद्यार्थी कधी येतात का, विजिट द्यायला येतात का तुम्हाला? हो, ते विद्यार्थी नक्कीच व्हिजिट द्यायला येतात. काही विद्यार्थ्यांना जसे जसे पेमेंट सुरू झालेले आहेत, चांगल्या अधिकारी पदावरती गेलेले आहेत, थोडी सेव्हिंग झालेली आहे, विद्यार्थ्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने कार किंवा फ्लॅट्स असतील किंवा प्लॉट्स असतील प्रगती केलेली आहे, हे बघून खूप आनंद वाटतो. आणि एक देशसेवाही करता येते तुम्हाला, आणि आर्थिक जी आहे उन्नती तुम्हाला करता येते. जे वेळी तुमचे पायी गावात जात होते, गावात फिरत होते, ते कुठेतरी जाऊन आता मी बघितलं काही विद्यार्थ्यांनी कार घेतली, आयटीत त्यांचे वडील साईडला बसलेले आहेत आणि फिरतात व्यवस्थित पद्धतीने. कुठेतरी जाऊन मनाला समाधान वाटतं की बाबा रे, जर सरकारी नोकरी मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचे बेनिफिट खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि असं कोणी म्हणतं ना की माझा विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की काही पालक असं म्हणतात की सर, का हो सर, की भरतीमध्ये जेव्हा भरती प्रक्रिया सुरू होते तर त्याच्यामध्ये काही फ्रॉड वगैरे होतात का? तर फ्रॉड वगैरे काहीच होत नाही, फ्रॉड वगैरे काही होत नाही, तुम्ही डोक्यातून काढा. आणि तुम्हाला जर कोणी असं सांगत असेल गावात येऊन की अमुक मेजर आमच्या ओळखीचे आहेत, की तमुक एखादे मंत्री आमच्या ओळखीचे, अशा भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. युपीएससी कलेक्टर तुम्हाला साधारणतः प्रिलिमची एक्झाम द्यायला फक्त 100 रुपये घेतं. एक लक्षात घ्या, 100 रुपये घेतं. महिलांसाठी तर ती फी घेत नाही. मग मला असं म्हणायचंय की फक्त शिक्षण घेण्यासाठी पैसा लागतो, सरकारी नोकरीत मध्ये जाण्यासाठी सरकार तुमच्याकडून 1,00,000-2 लाख रुपये कधीच मागत नाही, कधीच मागत नाही. सरकारचा किंवा एक सरकारी यंत्रणेला एक बदनाम करण्याचा हा प्रयत्न असतो. आणि कुठेतरी एक जे तोतया फिरत असतात, ते तोतया सांगत असतात की तुम्ही आमच्याकडे पैसे द्या, 2-4 लाख रुपये. असला कुठलाही प्रकार होत नाही. माझी शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या किंवा गरीब युवकांना एक आव्हान असेल की प्रामाणिक प्रयत्न करा, मेहनत घ्या, ग्राउंड करा, तुम्हाला यश मिळेल. परंतु शॉर्टकट माध्यमातून 1,00,000 रुपये देतो, 4 लाख देतो, 2 लाख देतो, मला पास कर, अशा भूलथापांना बळी पडू नका. तशाने तुमचे पैसे वाया जातील, तशाने तुमचं मेंटल स्वास्थ्य वाया जाईल आणि सगळंच खराब होईल तुमचं. म्हणून माझ्या युवकांना एक आव्हान आहे की मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त मेहनतीच्या आणि खडतर मार्गाने जा, ते यश तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि जास्त दिवस टिकेल. शेवटचा प्रश्न असा आहे सर, की ज्या अकॅडमीला जर काही मुलांना ब्रांचेससाठी जर त्यांना ऍडमिशन करायचं असेल, त्यांनी काय करावं बाबा, कुठे कॉन्टॅक्ट करावा? हा, त्यांना मी एक सांगेल की नाशिकमध्ये केटीएचएम कॉलेजच्या जवळ पंडित कॉलनीत द सक्सेस अकॅडमी नाशिकचं ऑफिस आहे. पोलीस हेडक्वार्टरचं मैदान आणि गोल्फ क्लबचं मैदान या ठिकाणी आपलं ग्राउंड होत असतं आणि तिथंच वेगवेगळे क्लासेसमध्ये त्या ठिकाणी तुमचे क्लासेस घेतले जातील. माझा जो क्रमांक आहे, मोबाईल नंबर आहे 7887883570. स्क्रीनवरती तो देण्यात येईल आणि कमेंटमध्ये पण डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर टाकण्यात आलेला आहे. ज्याला कोणाला स्पर्धा परीक्षा रिलेटेड कोणताही डाऊट असेल, A to Z डाऊट, मेडिकलचा असेल किंवा बुक लिस्टचा असेल की कोणत्या एक्झामचा असेल, हाईटचा, वेटचा कोणताही डाऊट असेल, तर त्यांनी 7887883570 माझ्याकडेच नंबर आहे. मी कधीही कॉल उचलतो. जर समजा कॉल अनफॉर्च्युनेटली रिसिव्ह झाला नाही तर मी कॉल बॅक नक्कीच करतो. ज्याला कोणाला डाऊट असेल आणि ज्याची इच्छा असेल की माझं शिक्षण 10वी झालंय किंवा 12वी झालंय किंवा ग्रॅज्युएशन झालंय, मला काहीतरी करण्याची इच्छा आहे, सरकारी नोकरीत जायचंय, तर त्यांनी जरूर कॉल करावा. आम्ही त्यांना जरूर काहीतरी मदत नक्कीच करू. तर हे होते आजचे सक्सेस अकॅडमी संचालक माननीय गुलाब देवरे सर. यांच्यासोबत आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारलेल्या आहे. एक खेडेगावातून येऊन त्यांनी आपली सुरुवात केली, आपली जर्नी स्टार्ट केली
आज एक चांगल्या पद्धतीने सक्सेस अकॅडमीमध्ये ते सक्सेस आहे आणि अनेक अडचणींमधून हा माणूस पुढे गेलेला आहे. तर सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला थँक्यू मुलाखत थँक्यू.